आणि आता आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। गौतम अदानी यांच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल। एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी 25 कोटी डॉलरची लाच दिल्याचा आरोप। मात्र अदानी समूहाने आरोप फेटाळले। अदानींना अटक झाली पाहिजे। मोदी अदानींचं संरक्षण करत आहेत, कारण अदानी आता गेले तर मोदीही जातील, राहुल गांधींचा आरोप। अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने अदानींच्या विरोधामध्ये टेंडरसाठी लाच दिल्याप्रकरणी अटक वॉरंट काढला आहे। त्याच अदानीचा पैसा राज्याच्या निवडणुकीमध्ये वापरला। आमचं सरकार आल्यावर चौकशी करणार, संजय राऊतांचा इशारा। मोदी अदानींच्या कंट्रोलमध्ये आहेत, त्यामुळे ना चौकशी होईल ना त्यांना अटक होईल, पण आम्हाला जनतेसमोर सत्य आणायचं आहे, ते आम्ही करू। राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल। अमेरिकेमधील अदानींच्या विरोधातील खटल्यामध्ये काँग्रेस शासित राज्यांचा उल्लेख। आरोप करण्यापेक्षा चौकशी करा, राहुल गांधींच्या आरोपांवर भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचं उत्तर। अदानी समूहाने सर्व आरोप फेटाळले। कायदेशीर मार्गाने पर्याय शोधणार। अमेरिकेमध्ये फसवणुकीच्या खटल्याप्रकरणी आरोप फेटाळत अदानी समूहाचं स्पष्टीकरण। बीडच्या परळीमधील घाट नांदूर मतदान केंद्रावरील तोडफोड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा दाखल। तरुणांकडून वोटिंग मशीनच्या साहित्याची देखील तोडफोड। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। बजाज नगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुंडेंच्या लोकांनी तोडफोड केली आणि माझ्या मुलावर पुतण्यावर गुन्हे दाखल केले। परळीच्या बँक कॉलनी परिसरामधील कालच्या मतदान राड्यानंतर राजेसाहेब देशमुख यांचा आरोप। फेर मतदान घेण्याची मागणी।